या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अन्सारी यांचे A1 हॉटेल। आमच्या येथे शुद्ध स्पेशल दाल राईस सह अनेक पदार्थांची मेजवानी, पार्सल सेवा उपलब्ध। आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होडगी रोड सोलापूर। संपर्क 9890104411 आणि 8208273303। श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी मीटिंग बोलवली होती आणि त्या अनुषंगानं मी अशासकीय सदस्य आणि आमचे बंधू मोतीराम राठोड साहेब या ठिकाणी आज आम्ही आलो होतो आणि जिल्हाधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, BDO सगळे आणि आम्ही 2 अशासकीय सदस्य या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जेवढे तांडे आहेत आणि ज्यांची संख्या 350 पेक्षा जास्त आहे अशा तांड्यांना महसूल दर्जा देण्यात यावं यासाठी आजची ही मीटिंग आयोजली होती आणि त्या संदर्भात सोलापूर जिल्ह्यामध्ये टोटल 74 तांडे असे आहेत ज्यांना महसुली दर्जा देण्याच्या संदर्भात आज चर्चा झाली आणि त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सगळ्यांना आदेश दिलेले आहेत आणि ती मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली आणि मला सांगायचा आनंद होतोय की तांडा समृद्धी योजना झाल्यापासून आज बंजारा समाजाला खरं न्याय देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून चालू आहे। अनेक गावे तांडे असे आहेत जे गावांतर्गत दिलेले आहेत आणि त्यांना ग्रामपंचायत या कामावर आपण कशी ग्रामपंचायत दर्जा देण्याच्या आधी तांड्याला महसूल दर्जा देणं गरजेचं असतं। त्याप्रमाणे ही एक पहिली पायरी आहे असं समजा। आधी महसूल दर्जा देण्यात येईल आणि ज्या तांड्याचं 750 पेक्षा लोकसंख्या जास्त असेल तशा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याची कार्यवाही यापुढे होणार आहे। आज तगायत बंजारा समाज, महाराष्ट्रातील बंजारा समाज, गावापासून वस्तीवर राहणारा समाज, त्यांना मूळ प्रवाहामध्ये अद्याप आजपर्यंत आपण दूरच होतो, परंतु युती सरकारने एक चांगला निर्णय घेतला। तर एक 350 लोकवस्तीच्या पुढच्या तांड्यांना महसुलीचा दर्जा द्यायचा आणि 700 लोकवस्तीच्या पुढच्या ग्रामपंचायत तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा द्यायचा अशा पद्धतीचा चांगला निर्णय घेतला। त्या अनुषंगाने आज कलेक्टर साहेबांनी आमची मीटिंग घेतली। आम्ही दोघेही अशासकीय सदस्य असल्या कारणाने त्या मीटिंगला हजर होतो। ग्रामपंचायत स्वतंत्र करण्याची जी प्रोसेस आहे ती त्वरित करून घेऊ अशा पद्धतीचे आम्हाला यावेळेला सूचना आदेश दिलेले आहेत, म्हणजे सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे होईल। त्यासाठी मी म्हणजे आजच्या मीटिंग केल्यानंतर मला आनंद झाला की या युती सरकारामध्ये की बाबा काय होईना परंतु बंजारा समाज एक प्रवाहामध्ये येतोय आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना सत्तेमध्ये जाण्याची संधी मिळते आणि ही संधी ह्या शासनाने आणून दिली, त्याबद्दल त्या शासनाचा आणि आम्ही दोघं अशासकीय सदस्य असल्या कारणाने आणि त्याला आम्ही उत्तराधिकारी, आम्ही एक म्हणजे डोळ्याला साक्षीदार म्हणून करतोय, याचा आनंद झाला आणि या शासनाचा मी आभारी मानतो। साहेब, तुम्ही सध्या सत्तेमध्ये आहात, गेल्या अनेक महिन्यापासून बंजारा समाज मागणी करत आहे, मोठा मोर्चा काढण्यात आला, आंदोलन करण्यात आले। सध्या आपण कशा पद्धतीने समाजाला पाठिंबा होते, काय आहे? बंजारा समाजाला STचं आरक्षण मिळावं म्हणून सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रात सगळीकडं मोठ्या प्रमाणात मोर्चा निघत आहे। त्याप्रमाणे आमचे नेते माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांनी एक कमिटी तयार केलेली आहे। वेगवेगळ्या कमिटी आहेत आणि आपल्या परीनं जिथं आपली ताकद असेल त्या पद्धतीनं शासनाकडं ती बाजू मांडण्यासाठी आपले सर्व समाज बांधव त्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्याला थोडं वेळ लागेल पण नक्कीच मिळेल। सोलापूर येणाऱ्या काळात काय आंदोलन मोर्चा निघाला आहे? आता सध्या तरी त्याचं नियोजन केलेलं नाही, पण समाज बांधव यांच्याशी चर्चा करून पुढील वाटचाल काय राहील त्याप्रमाणे नियोजन करण्यात येईल। मुख्यमंत्र्यांचा एक आदेश आहे की आपल्या समाजाचे उपोषण आहे त्यांना बोलवलेलं आहे मंत्रालयामध्ये, आजच बोलवलंय त्यांना। आपले जे उपोषण करते होते त्यांना आज मीटिंगसाठी बोलवलंय। आता मीटिंगमध्ये काय होते ते आपल्याला संध्याकाळी किंवा उद्या कळेल। म्हणजे नेमकं सरकार सुद्धा या बाबतीत म्हणजे पॉझिटिव्ह आहे। आज मीटिंग झाल्यानंतर त्या मीटिंगमध्ये काय ठरते ते बघूया।